नमस्कार. आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी पटकन स्वादिष्ट रव्याचे आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 वाटी रवा, 1 वाटी दही, अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी गाजर, चवीनुसार मीठ, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा इनो आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात. आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग होते. मोहरी तडतडायची थांबली की त्यानंतर मग त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. जिरं देखील छान फुललं पाहिजे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर घालायचं आणि परतून घ्यायचं. 2 मिनिटांनी गाजर मऊ झालंय. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालू आणि परतून घेऊ. तसं शिमला मिरची परतायला फार वेळ लागत नाही, पटकन परतून होते. 2 मिनिटांनंतर भाज्या परतून झाल्यात. आता पॅन बाजूला ठेवू. आता एका भांड्यात 2 वाटी रवा घालायचा. त्यानंतर 1 वाटी दही आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घेऊ. आता यामध्ये थोडं पाणी घालू आणि मिश्रण एकत्र करून घेऊ. आता पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता मिश्रण एकजीव झालं की त्यामध्ये परतून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या. आणि पुन्हा मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता सगळं मिश्रण एकत्र झालं की हे मिश्रण 15-20 मिनिटांसाठी झाकून ठेवू. 15-20 मिनिटांनंतर बघू. जर मिश्रण घट्ट झालं असेल तर त्यात थोडं पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा इनो घालू. त्यानंतर त्यावर 1 चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता इथे आपलं मिश्रण तयार झालंय. आता आप्पे बनवायला घेऊ. आता आप्पे पात्रामध्ये चमच्याने तेल घालून गरम करून घ्यायचं. आप्पे पात्र मध्यम गरम हवं, म्हणजे आप्पे छान फुलून येतात. आता यामध्ये तयार मिश्रण चमच्याच्या सहाय्याने सोडून घ्यायचं. आता इथं सगळं मिश्रण घालून झालंय. आता यावर चमच्याच्या सहाय्याने थोडंसं तेल घालून घ्यायचं.
आणि झाकण ठेवून 3-4 मिनटं खालच्या बाजूने भाजून घ्यायचे. 3-4 मिनटं झाली आहेत. इथे बघा आप्पे छान फुलून आलेत. आता हे उलटून घेऊ. चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने आपण ते उलटून घ्यायचे. इथं मी चमचा वापरते. आता 3-4 मिनटं दुसरी बाजू देखील भाजून घेऊ. तीन 4 मिनटानंतर बघा दुसऱ्या बाजूने पण आपले आप्पे छान भाजून झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.